रॅशनल फॉर डेव्हलपमेंट ऑफ डोसेज फॉर्म. याच्यानंतर आता आपण पाहणार आहेत क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म. तर हा एक एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म. डोसेज फॉर्म्स आर डिवायडेड इंटू वेरियस टाइप्स बेस्ड ऑन देअर स्टेट्स, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, साईट ऑफ ॲप्लिकेशन, टाईप ऑफ व्हेकल, यूज अँड स्टरिलिटी. तर जे काही डोसेज फॉर्म्स आहेत यांचा बेसिकली कोणकोणत्या बेसिसवरती टाईप्स आहेत त्यांचे. तर पहिलं आहे स्टेट. म्हणजे स्टेट म्हणजे की तो डोसेज फॉर्म जो आहे तो सॉलिड आहे, सेमी सॉलिड आहे की लिक्विड आहे किंवा गॅसियस फॉर्ममध्ये आहे. सेकंड आहे तुमचं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे जे काही आपण डोसेज फॉर्म अप्लाय करणार आहोत तर तो ओरल आहे, पॅरेंट्रल आहे, टॉपिकल आहे, स्किनला देणार आहेत की सबलिंग्वल म्हणजे बिलो टंग. तर अशा वेगवेगळे प्रकारचे डोसेज फॉर्मचे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहेत. थर्ड आहे साईट ऑफ ॲप्लिकेशन. तर डोसेज फॉर्म कोणत्या साईटला आपण अप्लाय करणार आहे त्यावरती पण त्याचे टाईप्स आहेत. तर साईट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे स्किन असेल, आय असेल, टूथ, हँड, फूट, हेअर या पद्धतीने त्याचे टाईप्स आहेत. टाईप ऑफ व्हेकलमध्ये ॲक्वियस आहे की नॉन ॲक्वियस प्रिपरेशन आहे त्यावरती. आणि यूज अँड स्टरिलिटीमध्ये यूजमध्ये इंटरनल आहे की एक्सटर्नल यूज आहे त्या पद्धतीनं. आणि बेस्ड ऑन स्टरिलिटीमध्ये नंबर 1 येतो नॉन स्टराईल डोसेज फॉर्म. नॉन स्टराईलमध्ये पण सॉलिडमध्ये पावडर्स, त्यानंतर कॉम्प्रेस डोसेज फॉर्ममध्ये टॅबलेट येतात, ओरल आणि अदर टॅबलेट. आणि सीमध्ये येतो नॉन कॉम्प्रेस्ड फॉर्म. सेकंडमध्ये येतो सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. नंतर आहे लिक्विड डोसेज फॉर्म. आणि स्टराईलमध्ये येतो तुमचा पॅरेंट्रल, लार्ज व्हॉल्यूम, स्मॉल व्हॉल्यूम, ऑप्थॅल्मिक अँड इम्प्लांट्स. तर अशा पद्धतीने याचं क्लासिफिकेशन आहे. तर नंबर 1 जो आपल्याकडं मेन क्लासिफिकेशननुसार पहिला पॉईंट येतो तो आहे सॉलिड डोसेज फॉर्म. तर सॉलिड डोसेज फॉर्म पाहूया आपण. द मेजॉरिटी ऑफ सॉलिड डोसेज फॉर्म इज कंपोज्ड ऑफ पावडर्स अँड इज युजली प्रोसेस्ड टू सम डिग्री टू चेंज देअर फॉर्म. बघा, जे काही सॉलिड डोसेज फॉर्म आहेत इज कंपोज्ड ऑफ पावडर्स. म्हणजे मेनली हे कशानं बनलेले आहेत तर पावडर्सने बनलेले आहेत. बरोबर. फाईन पार्टिकल्स, ड्रगचे फाईन पार्टिकल्स म्हणजे पावडर्ड फॉर्म. तर या पावडर्सला काय केलं जातं, प्रोसेस केलं जातं टू फॉर्म इनटू अदर डोसेज फॉर्म. म्हणजे या पावडरला प्रोसेस केल्यानंतर वेगवेगळ्या डोसेज फॉर्ममध्ये आपण त्याला रूपांतर करतो. म्हणजे प्रोसेस टू सम डिग्री टू चेंज देअर ओरिजिनल फॉर्म. म्हणजे पावडरचा ओरिजिनल फॉर्म चेंज करून आपण त्याला वेगवेगळ्या डोसेज फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म करतो. आता सॉलिड डोसेज फॉर्मचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. सॉलिड मेडिकेशन्स आर मोर स्टेबल दॅन लिक्विड्स अँड हॅव लॉंगर शेल्फ लाईव्स. म्हणजे सॉलिड मेडिकेशन जे असतात, फॉर एक्झाम्पल तुमच्या टॅबलेट्स असतील, कॅप्सूल्स असतील, या काय आहेत मोर स्टेबल. लिक्विडपेक्षाही यांची स्टेबिलिटी जास्त आहे. स्टेबिलिटी म्हणजे याच्यावरती एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा इफेक्ट लिक्विडपेक्षा कमी होतो, म्हणून जास्त काळ टिकतात. मोर स्टेबल दॅन लिक्विड्स अँड हॅव लॉंगर शेल्फ लाईव्स. म्हणजे जास्त काळ सॉलिड जे आहे ते लिक्विडपेक्षा टिकतात. सेकंड, इझी टू पॅक, हँडल, शिप अँड ट्रान्सपोर्ट अँड रिक्वायर्स लेस शेल्फ स्पेस. जे काही सॉलिड डोसेज फॉर्म आहेत यांना आपण इझिली पॅक करू शकतो. फॉर एक्झाम्पल टॅबलेट असेल, टॅबलेटचे पॅकेजिंग लिक्विडपेक्षा इझी आहे, म्हणजे हँडल करण्यासाठी सोपी आहे. थर्ड आहे शिप. म्हणजे शिपमेंट, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करायचं असेल तरीही सॉलिड जे आहेत ते कधीही तुमचे लिक्विड्स असतील यांच्यापेक्षा जास्तीत जास्त कन्व्हिनियंट फॉर्ममध्ये आपण त्याला ट्रान्सपोर्ट करू शकतो आणि त्यांना जी स्पेस लागते ती सुद्धा कमी लागते. जनरली नो नीड टू ॲड प्रिझर्वेटिव्ज एक्सेप्ट कंटेनिंग अनस्टेबल ड्रग्ज. जर ड्रग हे अनस्टेबल असतील, अनस्टेबल म्हणजे ज्यांच्यावरती एक्सटर्नल इफेक्ट होत असेल, ह्युमिडिटी किंवा सनलाईट किंवा जे काही बाजूचे तुमचे एक्सटर्नल फॅक्टर्स असतील, सनलाईट वगैरे, ह्युमिडिटी वगैरे, एअर, टेम्परेचर, तर असे जे ड्रग्ज आहेत ज्यांच्यावरती एक्सटर्नल इफेक्ट होतो त्यांना वगळता बाकीचे जेवढे काही प्रिपरेशन्स आहेत तेवढ्यांना आपल्याला प्रिझर्वेटिव्ह जे आहेत ते टाकावे लागत नाहीत. नो नीड टू ॲड प्रिझर्वेटिव्ज एक्सेप्ट कंटेनिंग अनस्टेबल ड्रग्ज. राईट. ठीक. ॲक्युरेट सिंगल डोस कॅन बी टेकन सिन्स द मेडिकेशन इज ऑलरेडी इन युनिट मेजर. म्हणजे सिंगल डोस जो आहे तो आपण बनवू शकतो
घेऊ शकतो. जसं की टॅबलेट जी आहे 10 टॅबलेट्स इन 1 स्ट्रीप असतील तर आपण सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर मॉर्निंगला एक टॅबलेट असेल, आफ्टरनूनला एक टॅबलेट असेल तर आपण सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा या टॅबलेटचं करू शकतो ॲज अ सिंगल डोस. सुटेबल फॉर कंट्रोलिंग ड्रग रिलीज फॉर डिझायर्ड डिलिव्हरी. सुटेबल फॉर कंट्रोलिंग ड्रग रिलीज. ड्रग रिलीज पॅटर्न हे तुमचे सस्टेन रिलीज आणि कंट्रोल रिलीजमध्ये येतात. आणि सुटेबल फॉर कंट्रोलिंग ड्रग रिलीज म्हणजे सॉलिड डोसेज फॉर्म जे आहेत त्यांना आपण ॲक्युरेट सिंगल डोस कॅन बी टेकन सिन्स द मेडिकेशन इज ऑलरेडी इन युनिट मेजर. ओके, सिंगल डोस घेऊ शकतो. सुटेबल फॉर कंट्रोलिंग ड्रग रिलीज फॉर डिझायर्ड डिलिव्हरी म्हणजे सस्टेन रिलीज असेल, कंट्रोल रिलीज असेल. कंट्रोल रिलीजमध्ये ड्रग जो आहे तो कंट्रोल्ड मॅनरमध्ये रिलीज होतो. फॉर एक्झाम्पल कंट्रोल रिलीज म्हणजे की फॉर एक्झाम्पल एखाद्या टॅबलेटचा ड्रग रिलीज पॅटर्न हा 10 आवर्स असेल तर फॉर ॲन आवर म्हणजे एका तासासाठी फॉर एक्झाम्पल टॅबलेट 5 mg असेल, 10 mg असेल. जर ती सपोज 10 mg आहे तर 1 mg पर आवर असं जर आपण कन्सिडर केलं तर तो कंट्रोल रिलीज पॅटर्नमध्ये जातो. आणि सस्टेन रिलीजमध्ये जो ड्रग पॅटर्न आहे तो कंटिन्युअसली ड्रग बॉडीमध्ये रिलीज होत असतो फॉर इंडिपेंडंट ऑफ टाईम शेड्यूल. म्हणजे सस्टेन रिलीजमध्ये बॉडीमध्ये सस्टेन्ड फॉर्ममध्ये ड्रग राहणार आणि कंट्रोल मॅनरमध्ये जर होत असेल तर ती कंट्रोल्ड रिलीज पॅटर्न असतो. पेशंट्स आर एबल टू सेल्फ ॲडमिनिस्टर सॉलिड मेडिकेशन्स मोर इझिली. म्हणजे पेशंट जे आहेत ते सॉलिड मेडिकेशन जे आहेत, सॉलिड म्हणजे तुमचे टॅबलेट्स असतील, कॅप्सूल्स असतील, राईट, तर यांना सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे पेशंट हा इझिली या गोळ्या किंवा कॅप्सूल स्वतः घेऊ शकतो. त्याला बाकी कोणाचीही गरज नाही आहे, तो सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतो. Solid dosage forms have been created to release the medication over a longer period of time in patient's body and thus allow the patient to take fewer doses. म्हणजे फॉर एक्झाम्पल टॅबलेटचा जर ड्रग रिलीज पॅटर्न हा 10 आवर्स असेल तर जास्तीत जास्त डोस जो आहे तो बॉडीमध्ये कंटिन्युअस फॉर्ममध्ये राहतो. म्हणजे टाईम इंडिपेंडंट ऑफ टाईम शेड्यूल की 10 तास जर बॉडीमध्ये तो राहत असेल तर आपल्याला नंतर परत टॅबलेट घेण्याची आवश्यकता नाही आहे इन बिटवीन ऑफ दिस टाईम, राईट. फॉर एक्झाम्पल 10 आवर्स तर 10 तास तो ड्रग आपल्या बॉडीमध्ये आहे म्हणजे आपल्याला इन बिटवीन त्या 10 तासामध्ये दुसरी गोळी घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच सॉलिड डोसेज फॉर्म्स हॅव बीन क्रिएटेड टू रिलीज द मेडिकेशन ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. लॉंगर पिरियड्समध्ये लॉंगर टाईमसाठी हा सॉलिड मेडिकेशन जो आहे तो बॉडीमध्ये राहतो. त्यामुळं आपल्याला दुसरा एक डोस घेण्याची आवश्यकता पडत नाही. डिसॲडव्हान्टेजेस काय? प्रोसेसिंग ऑफ सॉलिड डोसेज फॉर्म इज कॉम्प्लिकेटेड अँड रिक्वायर एक्सपेन्सिव्ह मशीन्स. आता फॉर एक्झाम्पल टॅबलेटची जर मशीन आपण पाहिली तर एक्सपेन्सिव्ह आहे. सो म्हणजे यांना आपल्याला जर प्रोसेस करायचं असेल पावडरमधून टॅबलेटमध्ये तर आपल्याला जास्तीत जास्त पैसे लागतील. एक्सपेन्सिव्ह हे त्या ठिकाणी मशीन्स आहेत. कॉस्टली आपल्याला जाणार आहे टॅबलेट मेकिंग. सेकंड आहे चिल्ड्रन, सिरियसली इल पर्सन्स अँड ओल्ड पेशंट्स फाइंड डिफिकल्टी इन स्वॅलोईंग सॉलिड डोसेज फॉर्म. बरोबर आहे. जर लहान मुले असतील किंवा खूपच आजारी पेशंट असतील तर त्यांना या टॅबलेट जे आहेत स्वॅलो करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे त्यांना डिफिकल्टी येईल सॉलिड डोसेज फॉर्म एंगल्फ करताना. त्यामुळं जास्तीत जास्त पाण्याचा आपण यूज करतो. सॉलिड डोसेज फॉर्म घेताना पाणी आपण वापरतो. Third, some drug resist flow and compression into dense compacts owing to their amorphous nature and low density character. Some drug resist flow and compression into dense compacts. म्हणजे काही ड्रग जे आहे त्यांच्या ॲमॉर्फस नेचरमुळं कॉम्प्रेस होत नाहीत, त्यांच्याकडे फ्लो नेचर हा कमी असतो. म्हणून कॉम्प्रेशन नंतर त्यांची जी टॅबलेट फॉर्म होणार आहे ती मे बी डिफिकल्टली फॉर्म होईल. म्हणजे होणारही नाही, त्यामध्ये अडथळे येऊ शकतात. Solid medications take longer to be broken down, absorbed and distributed in the body. The stomach has to metabolize the medication before it can take effect. बरोबर आहे. जे काही सॉलिड मेडिकेशन्स आहेत त्या ब्रेकडाऊन होण्यासाठी टाईम लागतो आणि सो फॉर ॲब्झॉर्प्शन म्हणजे ब्रेकडाऊन होताना टाईम लागणार, परत ते इंटेस्टाईनमध्ये जाणार, इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्प्शन होणार, तेव्हा ब्लडमध्ये जाण्यासाठी जो टाईम आहे त्या टॅबलेटचा, त्या ड्रगचा तो खूप जास्त असणार. म्हणून रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन फ्रॉम टेकन ऑर ऑनसेट ऑफ ॲक्शन जी आहे ती आपल्याला भरपूर टाईम नंतर पाहायला मिळणार आहे इन केस ऑफ सॉलिड डोसेज फॉर्म. ओके. सॉलिड मेडिकेशन्स आर नॉट फास्ट इनफ
फॉर इमिडिएट ॲक्शन ट्रीटमेंट. जर आपल्याला इमिडिएट ॲक्शन पाहिजे तर सॉलिड डोसेज फॉर्म जो आहे तो वे आपल्याला घेता येणार नाही इमिडिएटसाठी. मोस्ट कन्व्हिनियंट वे आहे तुमचा पॅरेंट्रल डोसेज फॉर्म. पॅरेंट्रलमध्ये तुमचा IV, IM किंवा सबक्युटॅनियस जे फॉर्म्स आहेत, डोसेज फॉर्म्स आहेत, ते आपण इथे या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. सलाईन इंजेक्शन्स. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द सॉलिड डोसेज फॉर्म. त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. आता ॲक्च्युअल जे सॉलिड डोसेज फॉर्म जे एक्झाम्पल्स आहेत पावडर्स वगैरे ते आपण पाहणार आहोत.